11 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद। ठाकरे संसद भवनातील पक्ष कार्यालयाला देखील भेट देणार। रात्री इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील हजेरी लावणार। जनतेच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडा। राऊतांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे खासदारांना आदेश। कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा। विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना मंत्र्यांना सूचना। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीची अजित पवार यांच्याकडून पाहणी। चुकीची कामं खपवून घेतली जाणार नाहीत। अजित पवारांनी दम भरला। कामात सुधारणा करण्याच्या पवारांच्या सूचना। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आकाच्या दुसऱ्या मुलाचा संबंध। आमदार सुरेश धस यांचा वाल्मिक कराडचा दुसरा मुलगा श्रीकर आडवर आरोप। तर अजित पवार आज महादेव मुंडेंच्या कुटुंबाची भेट घेण्याची शक्यता। पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून चोरी झाल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेमध्ये मनसैनिकांचा राडा। मनसे आंदोलनाच्या निषेधार्थ आज महापालिका आयुक्तालयामध्ये काम बंद आंदोलन। मनसे नेत्यांनी आयुक्तांना धमकावल्याचा आरोप। गोवा इथं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनाला संबोधित करणार। महाराष्ट्रातील ओबीसी नेते देखील अधिवेशनाला उपस्थिती लावणार। आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये कबूतरखान्याशी संबंधित रिट याचिकेवर सुनावणी। सकाळी 10:30 वाजता सुनावणी पार पडणार। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण 50% टॅरिफ लावला। भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या अध्यादेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी। रशियाकडून तेल खरेदीला ट्रम्प यांचा आक्षेप। ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावणं हे आर्थिक ब्लॅकमेलिंग। पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कमकुवतपणामुळे भारतीय जनतेच्या हितांना बाधा देऊ नये। राहुल गांधी यांची टीका।